तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिका या सगळ्यामध्ये आता खूपच सुंदर वळणावरती आले। आपण तर पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये अंजलीचे आता मात्र डोळे उघडलेत। अंजलीला खरं रूप इकडे आता समोर आलेलं आहे, ते म्हणजे राजेशचं। आणि त्यानंतर जो काही धमाका प्रेक्षकांनो झालेला आहे आणि तो धमाका मात्र आता महाभयंकर आहे। यामध्ये अंजली मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या पायाशी आलेली आहे आणि या दोघांच्या पायाशी येत तिने आता माफी मागितलेली आहे। अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आता तिने या सगळ्यामध्ये इकडे इतकं काही बोललेली आहे आणि त्यानंतर तिचे डोळे उघडलेत आणि एका झटक्यात राजेशची रवानगी झालेली आहे जेलमध्ये। पण या राजेशची एक नाही दोन नाही तर आता 100 कारस्थानं 100 पापं भरलेत आणि 100 पापं आता इकडे अंजलीच्या समोर आलेत। आणि त्यानंतर अंजलीने डिवोर्स तर दिलाय, पण त्याला पोलीस कस्टडीची मागणी करत अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर हात जोडत महाभयंकर असा एक निर्णय घेतलाय। काय निर्णय घेतलाय, कसा निर्णय घेतलाय, का घेतलाय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ आहे, अजिबात चुकवू नका। इकडे आता आपण पाहिलेलं आहे की राजेशने त्या डॉक्टरांना बोलवले आणि डॉक्टरांना सांगितले की हे सगळे पैसे आहेत ना, हे पैसे मोजून घ्या। आणि आता हे पैसे डॉक्टर मोजेपर्यंत त्यांनी आता मोठी युक्ती केली। त्यांनी ते जे काही म्हणजे विषारी गॅसचे सिलेंडर आणलेले आहेत त्यातला एक सिलेंडर आता मात्र त्या डॉक्टरांना मारण्यासाठी त्या केबिनमध्ये म्हणजे त्या गोडाऊनच्या इथे टाकून दिलेला आहे। त्या गोडाऊनच्या इथे ज्या वेळेला तो आता टाकून दिलाय आणि त्याच वेळेला राजेश आता तिकडून निघून गेलाय। जेव्हा राजेश तिकडून निघून गेलाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राजेश विचार करतोय की चला काहीही झालं तरी विषारी वायूचा धूर आता आपण सोडूया आणि विषारी वायूचा धूर सोडला की आता हा माणूस इथेच मरेल आणि तो धूर सोडतो। पण अर्णव आणि ईश्वरी यांनी ऑलरेडी ते आता धुराचे जे कॅन्डल असतात त्या कॅन्डल ऑलरेडी बदललेले असतात आणि ईश्वरीला बरोबर समजलेलं की हे सगळं काम आता म्हणजे मुद्दामच यांनी एक सगळे विषाचे सिलेंडर आणून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे तिने ते सिलेंडर बदललेले असतात। ते सिलेंडर बदलल्या कारणाने मात्र आता त्या सिलेंडरच्यामुळे दुसराच धूर म्हणजे आता वेगळ्याच प्रकारचा धूर, साधा धूर तिकडे पसरतो आणि इकडे वाटतंय राजेशला की आपण त्याला विषारी धूर देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे विषारी धूर देऊन तो आता मरेल। पण घडलंय गोष्ट अशी की तो आता अजिबात मेलेला नाहीये। ईश्वरीने आणि अर्णवने वेळेत पोचत त्या आता माणसाला म्हणजेच त्या डॉक्टर वायूच्या गॅसच्या इथून बाहेर काढलंय आणि डॉक्टरला बाहेर काढून ठेवलेलं आहे। डॉक्टर या सगळ्यामध्ये वाचलेला आहे, पण आता इकडे फोन म्हणजे इकडे आता समजलेला आहे राजेशला की डॉक्टर केलाय, आता काही आपलं हे नाहीये। म्हणजे आता त्याने लगेचच आपल्या माणसांना सांगितले की जा तिकडे जाऊन बॉडी, आता एक बॉडी असेल तिकडे, ती बॉडी आत्ताच्या आत्ता गायब करा आणि ती बॉडी गायब केलीत ना की आता मग तुम्हाला पुढचं काय करायचं ते मी आता सांगतो। बरं तोपर्यंत इकडे आता अर्णव आणि बाकी सगळ्यांनी डॉक्टरला बाहेर काढलंय आणि त्यानंतर अर्णव म्हणतो बघितलं डॉक्टर, तुम्हाला तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की तो माणूस कुणाचाच नाहीये, तो त्याच्या बायकोचा आणि मुलाचा नाहीये, तर तो तुम्हाला या सगळ्यामध्ये काय जिवंत ठेवणार आहे, तो कुणाचाही नाहीये आणि तो कुणालाही जिवंत ठेवणार नाहीये। आणि ही गोष्ट तुम्हाला आता जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर चांगली आहे। त्यामुळे काहीही झालं तरी आता तुम्ही आमची मदत करा आणि आमची मदत करत मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला हे करा। असं म्हटल्यावरती आता डॉक्टर सांगायला लागते ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल ना तसं करू। तो आता माणूस इतका नालायक निघाला ना की खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे कळतच नाहीये की तो हे सगळं का करत होता, कशासाठी करत होता, मला खरंच काही कळलं नाही। आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच डॉक्टरला तिकडून गायब करण्यात आलेलं आहे। डॉक्टरला गायब केल्यावरती मग आता इकडे लगेचच पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। डॉक्टरला लपवून ठेवून त्यानंतर आता पुढचं प्लॅनिंग सुरू झाले। इकडे आता तोपर्यंत वल्लरी विचार करते नाही, काही झालं तरी मला आता या अंजलीला आत्तापर्यंत मी उल्लू बनवत होते, पण आता तिला खरं सांगायलाच पाहिजे, तिला खरं सांगायला पाहिजे की या सगळ्यामध्ये आता इकडे तुझ्या नवऱ्याने हे पेपर तयार केलेले आहेत, तेव्हाच ती अर्णव आणि ईश्वरी यांचं ऐकेल। नाहीतर जर का अर्णव ईश्वरी तिला काही सांगायला गेले तर मात्र ती त्यांचं काहीही ऐकणार नाहीये। आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे लगेचच ती सांगायला लागते आणि ती आता लवकरात लवकर इकडे अंजलीकडे येते। तोपर्यंत ईश्वरी आता अर्णवला सांगते आजच्या दिवसाला
अंजलीताईंच्या समोर सगळं सत्य आलं पाहिजे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, पण अंजलीताई आपल्यावरती का विश्वास ठेवेल? मला खरंच कळत नाहीये. अंजलीताई नाही ठेवणार आपल्यावरती विश्वास. तुला आता का समजत नाहीये मिस इंदोर? यावरती ती म्हणते, तुम्ही प्रयत्न एकदा करून बघितलेत ना, तर आता नक्कीच आपल्याला या सगळ्यामध्ये म्हणजे हे तुम्हाला पण पटेल मी जे काही बोलतेय ना ते. असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो, तुम्ही दोघं जण नका सांगू, मी आहे ना, मी अंजलीताईसोबत बोलून घेतो. पण अंजलीसोबत हे दोघं बोलण्याच्या आधीच वल्लरी बोलायला गेली. वल्लरी आता अंजलीकडे आले. अंजली, तू आत्तापर्यंत मी तुला प्रत्येक वेळेला जावे बापूंच्या बाजूने बोलत होते की नाही, पण आज मी तुला जे काही सांगते ना ते आता महाभयंकर सत्य आहे. ते सत्य जर का ऐकायचं असेल ना तर तुला मन घट्ट करावं लागेल. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तू मन घट्ट केल्याशिवाय आता मात्र पुढचं काम होणार नाहीये. यावरती अंजली म्हणते, काय झालं मामी? तू सांग ना, तू आत्तापर्यंत कधीच काही चुकीचं सांगितलेलं नाहीयेस. मला हे सगळं माहिती आहे आणि असं असताना मी तुझ्यावरती विश्वास ठेवेल. त्यावेळेला ती सात्वी फॅशनची जी फाईल आहे ती तिच्या हातात देते. फाईल हातात दिल्यावरती मग आता ती अंजलीला सांगायला लागते, ही बघ फाईल, या फाईलमध्ये जे काही लिहिलंय ना ते आता जरा नीट बघ. कारण काही झालं ना तरी सुद्धा तुझा नवरा हा 50 कोटींचं कर्ज आता सात्विक फॅशनच्या नावावरती काढायला निघाले आणि हे त्याचे मलेशियाचे तिकीट. तू मलेशियाचे तिकीट जर का त्याचे पाहिलेस ना तर तो आता मलेशियाला एकटा नाही चाललाय, त्याच्यासोबत एक मुलगी आहे तारा नावाची, तिला घेऊन चाललाय. आणि आता हे 50 कोटी घेऊन हे चाललेलं आहे. इतकंच नाहीये तर आता अर्णव आणि ईश्वरीला बरंच सत्य समजलंय, पण ते तुला सांगायला धजावत नाहीयेत. कारण आता तू त्यांच्यावरती विश्वास ठेवशील नाही ठेवशील असं म्हटल्यावरती अंजली ढसाढसा रडायला. आणि त्यानंतर तिला आता वल्लरी सांगायला लागते की एक काम कर, लवकरात लवकर तू आता या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे आता तू लवकरात लवकर त्यांच्याशी बोलून घे. मग त्यानंतर लगेचच आता इकडे आलेली आहे ती म्हणजे अंजली आणि ती हात जोडते, हे काय आहे? मला सगळं सत्य सांगा. काय राजेशचं चाललंय नक्की? राजेश या सगळ्यामध्ये काय करतोय? माझी फसवणूक करतोय का? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, ताई तू नको लोड घेऊस, काहीही होणार नाहीये. त्या राजेशला मी तुला कधीच फसवू देणार नाहीये. आणि त्यावरती ती सांगायला लागते, नाही मला सगळं सांग, काय झालंय नक्की, काय घडलंय? तू आता बोलल्याशिवाय मला कळणार नाही. आणि त्यावरती ती हात जोडते, पाया पडते, गुडघ्यावर बसले, मला सगळं खरं सांग. मला खरंच याच्यामध्ये आता मात्र कळलं पाहिजे की काहीही झालं तरी माझ्यासोबत काय चुकीचं घडतंय, काय बरोबर घडतंय, हे जर का मला कळलं नाही ना तर आता मी खरंच स्वतःला माफ नाही करू शकणार. मग त्यावरती इकडे आता ईश्वरी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती सांगायला लागते, अंजलीताई खरं सांगतायत, जे तुम्हाला समजले ना किंवा जे मामींनी तुम्हाला सांगितले ते सगळं बरोबर आहे. मुळातच म्हणजे आता त्यांनी सात्विक फॅशनच्या नावाने तुमच्या सहीने 50 करोडचं कर्ज हे करायला केलंय आणि आत्ता त्यांनी आपल्या सगळ्यांना मारण्याचा प्लॅन केलाय. यावरती ती म्हणते, काय? आणि त्यावरती आता इकडे लगेचच ते सांगायला लागतो, एक काम कर, तू आमच्या प्लॅनमध्ये सामील झालीस ना तरच मी आता हे सगळं तुला सांगू शकेन. तुला आमच्या प्लॅनमध्ये सामील व्हायला लागेल. आणि त्यावरती ती सांगते, तू फक्त सांग मी काय करू ते, मी सगळं करायला तयार आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अंजली सांगते, ठीक आहे. मग प्लॅनिंग ठरल्यावरती खऱ्या अर्थाने पुढचा आता गेम सुरू झालेला आहे. आता इकडे सगळ्यांनी छानपैकी अंजलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं ठरवलंय आणि त्याच वेळेला विषारी वायूचे गॅस सोडण्यात आलेले आहेत. वायूचे गॅस सोडलेत आणि त्याला असं वाटतंय की आता हे विषारूच वायूचे गॅस आहेत, सगळेजण संपलेले आहेत. पण अचानकपणे ईश्वरीने आता मात्र उठत सगळ्यांच्या समोरच त्याचं थोबाड फोडल्याचं आपण बघितलंय. आणि त्यानंतर अंजली समोर आली आणि अंजली आता सांगायला लागते, का माझ्या आयुष्याशी खेळलास? इतके सगळ्या मुलींचे खून केलेस आणि इतके सगळ्या मुलींना खून करून तू आता मला या सगळ्यामध्ये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आजी सांगायला लागते, नीच माणूस आहेस, आमच्या घरात भांडणं लावलीस, आमच्या घरात फूट पाडलीस आणि आता या सगळ्यामध्ये तुला आता मी सोडणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत आजीने मात्र आता चांगलाच दणका दिलाय. लगेचच आता पोलीस आलेले आहेत आणि पोलीस आल्यावरती मात्र आता लगेचच त्याचे धाबे दणाणलेत. त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर पोलीस त्याला अटक करतायत. लगेचच आलेली आहे ती म्हणजे आता इकडे स्वतः आता
म्हणजे अंजली आहे ती ईश्वरीच्या पायाशी आले. ईश्वरीला सांगायला लागते, माफ कर मला, मी खरंच या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत जे काही वागले ना ते खूप चुकीचं होतं, खरंच मला माफ कर, असं म्हणत ती तिच्या पाया पडायला लागले. फायनली तिला आता समजले की कोण बरोबर कोण चूक, आणि या सगळ्यामध्ये ती आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या पायाशी आलेली आहे. एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदलत दोघं जण छानपैकी एकत्रित आलेले, आणि मालिका खूप सुंदर वळणावरती आता येताना आपल्याला दिसत आहे. आता राजेशची रवानगी जेलमध्ये होणार आहे.